CCD कॅफेडे हा एक आम्ही त्याला निवेदन पत्र दिलं होतं की तुम्ही फळक हे मराठीत करा का तर शासनाचा जसा GR निघाला होता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांना आम्ही आमच्या मनसे स्टाईलने उत्तर दिलं त्याच्यावरती माझ्यावरती केस झाले अशा केसला मी काही भीक घालत नाही ज्यावेळेस मराठीवरती अन्याय होईल मी साहेबांचा आदेश नक्की पालन करेन आणि पालन करतच राहणार। नमस्कार, आप सभी दर्शकों का CA न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 144 जो है इस वक्त महानगर पालिका के माध्यम से जो अभी घोषणा हुआ था उसमें वार्ड जो है ओपन हो चुका है। अब इसमें कई उम्मीदवार हैं जो महानगर पालिका मतलब BMC चुनाव में अपनी किस्मत आजमाना चाहते हैं। अलग अलग पार्टी के कई उम्मीदवारों के ऐसे नाम भी आए हैं, लेकिन हमारे साथ एक ऐसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना से युवा मौजूद हैं, उनसे चर्चा करेंगे क्योंकि वो भी अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 144 से चुनाव लड़ना चाहते हैं और राज ठाकरे जी से उन्होंने चुनावी टिकट की मांग भी की है और उनका नाम है पवन रमेश पवार। पवन जी हमारे साथ मौजूद हैं। पवन जी काय सांगणार आहे, तुम्ही आता चुनाव लढणार आहेत आणि तुम्ही स्वतः इच्छुक म्हणून राज ठाकरेकडून तुम्ही तिकीट मागलेत, काय सांगणार? मी पहिलं आपल्या माध्यमातून आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। मी पक्षाकडे मागणी केली आहे, मी इच्छुक उमेदवार आहे आणि सन्माननीय राजसाहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे की मी अनेक पक्षासाठी उपक्रम आंदोलन केसेस पण घेतले आहेत आणि कार्यक्रम पण सुद्धा केलेले आहेत, तर पक्ष मला जबाबदारी निश्चित देईन आणि माझी उमेदवारी जाहीर करते। अच्छा, एक असा प्रश्न आहे की कारण सूत्रांना माहिती आहेत, सूत्रांच्या मुताबिक मला माहीत पडलं आहे आणि तुम्हाला मी काही वर्षापासून बघतो पण आहे, पाहतो पण आहे, पण काही केसेस तुम्ही जसं सांगितलं काही मोठे विषय तुम्ही उघाड केलं आणि त्यावर तुम्ही सिनेमाघरामध्ये जाऊन तोडफोड हे सगळे विषय तुम्ही केलं, काय सांगणार? सन्मान्य राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचं हे असतं। साहेबांचा आदेश आला तर आम्ही मागं पुढं पाहत नाही, मग ते काय बरोबर आहे काय चुकीचं आहे याचा आम्ही विचार करत नाही आणि जेव्हा मराठीच्या अस्मितेला कोणी ठेच पोचायचा प्रयत्न करतो त्याचं आम्ही तडेफोड उत्तर देतो। उदाहरणार्थ जसं CCD कॅफेडे हा एक आम्ही त्याला निवेदन पत्र दिलं होतं की तुम्ही फळक हे मराठीत करा का तर शासनाचा जसा GR निघाला होता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांना आम्ही आमच्या मनसे स्टाईलने उत्तर दिलं त्याच्यावरती माझ्यावरती केस झाले अशा केसला मी काही भीक घालत नाही ज्यावेळेस मराठीवरती अन्याय होईल मी साहेबांचा आदेश नक्की पालन करेन आणि पालन करतच राहणार। ह्या जो वार्ड आहेत 144 हे कारण की हे मोठं आहे, कारण की गोवंडी स्टेशन ईस्टपासून ते पूर्ण अर्धा मला वाटतं की BRC मंडाला राहुल शिवाले जे बंगला आहेत ते पूर्ण ह्या वाड्यामध्ये येतात की मोठा वाडा आहे आणि जनसंख्या बघितलं तर जास्त आहे कारण काही बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहे आणि एक मोठी BRC कॉलनी आहे। तर ह्या कॉलनीमधून ह्या बिल्डिंगचे वोट कसं तुम्ही घेऊन शकतात, कसं चुनाव निवडून येऊ शकते? तुमच्या माहिती अनुसार सांगतो, माझा जन्म आणि मी लहानाचा मोठा या BRC कॉलनीतच झालेलो आहे, त्याकरता BRCची जनता या सर्वांना माहिती आहे आणि त्यांना एक तरुण कार्यकर्ता त्यांच्यातला एक सामान्य माणूस पाहिजे आणि ह्यावेळेस निश्चित मानपूर गाव असो किंवा गोंडी गाव असो किंवा आगरवाडी गाव असो किंवा देवनार गाव असो किंवा मंडळा गाव असो हे सगळे एक राजसाहेबांच्या पाठी ठामपणे उभे आहेत। येत्या आमदारकीमध्ये पण सर्वांनी भरभरून आमच्या 144 वॉर्डमधून मतं दिली आहेत आणि निश्चित ह्यावेळेस महानगरपालिकेमध्ये 144 हा मनसेचा नगरसेवक आम्ही निवडून येऊ। कारण काही इथे BJP उमेदवार बबलू पंचाल आहेत, कारण काही इथे सिटिंग आहेत त्यांची बायको। आता शिवसेना आणि मनसेचे काही युतीचं जाहीर झालेलं नाही आहे, शरद पवारची युतीचं काही झालं नाही, पण का तुम्हाला वाटतं का तुम्हाला तिकीट देणार? कारण काही युती झाली तर पुढचं काय? युती झाली तर निश्चित आम्हाला राजसाहेबांवरती विश्वास आहे की त्यांनी आत्तापर्यंत सामान्य कार्यकर्त्याला घडवलं आहे, एक कार्यकर्त्यापासून ते नेतेपर्यंत मंत्रीपर्यंत साहेबांनी अनेकदा योगदान त्यांनी केलेलं आहे आणि साहेबांवरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की साहेब आमच्यावरती कुठला अन्याय होऊन देणार नाही, त्यावरती मी ठाम आहे। तुम्ही मनसेकडून तिकीट मागतात आणि तुमचं सांगणार असं आहे की बाबा हे वार्ड मनसेला पाहिजे काहीतरी का?
हो निश्चित. का तर साहेबांना आम्ही अहवाल दिलेला आहे. या वॉर्डमध्ये आम्ही भरपूर कार्यक्रम आंदोलनं असेल किंवा लोकांपर्यंत जे काही प्रश्न असतील ते सोडवायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आत्ताच राजसाहेब आमच्या अणुशक्तीनगर 144 वॉर्डला येऊन गेले ऑफिस ओपनिंगसाठी. त्यावेळेस साहेबांनीसुद्धा आम्हाला शाबासकी दिली आणि कामाला लागा करून असं साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहेत. तुम्हाला असं वाटतं की ह्या चुनावामध्ये महानगरपालिका चुनावामध्ये तुम्हाला चॅलेंज आहे, कारण की समोर बबलू पंचाल एक मोठं कॅन्डिडेट, उपाटाचं तिकीट भेटू शकतं आहे, सना मलिकचे उमेदवार इथे येऊ शकत आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्ही चॅलेंज तर नाही, पण आम्हाला राजसाहेबांचा आदेश आला तर आम्ही कुठल्याही चॅलेंजच्या समोर जायला तयार आहे. फक्त साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश असणार. बस आम्ही त्याच्यापुढं कोणालाही जुमानत नाही. येत्या जर आमची सत्ता येते, आम्ही निवडून येतो आहे, तर मानपूर गावात जो प्रश्न आहे, मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, त्यासाठी आम्ही महानगरपालिकेचा प्रयत्न करणार. निश्चित निवडून आल्यानंतर आम्ही ते मानपूर गावासाठी ते काम आम्ही पहिलं करणार. आणि दुसरी गोष्ट, जे BRCचे नॉन DA स्टुडंट आहेत, ज्यांना फीज जास्ती प्रमाणे भरायला लागते, त्यासाठी आम्ही शासनाकडं त्याचं निवेदन आणि पाठपुरावा करण्यासाठी त्यासाठी एक प्रतिनिधी पाहिजे. त्यांनी साथ दिली तर हा विषय मी नक्कीच वरपर्यंत मांडेन आणि त्यांना न्याय ह्या गोष्टीचा मिळून देणार. याच्यासाठी माझा प्रयत्न प्रथम राहील. ये थे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पवन पवार जी, और उनके साथ हमने चर्चा किया और उनका कहना है कि भैया वार्ड क्रमांक 144 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना को टिकट चाहिए. अगर गठबंधन होता है समझो मन से और शिवसेना में, मतलब महाराष्ट्र नवनिर्माण सेना और साथ साथ में उद्धव ठाकरे की शिवसेना और शरद पवार की NCP, अगर इनमें गठबंधन होता है तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता ने ये टिकट चाहिए और ये यहाँ से चुनाव लड़ेंगे, ऐसी इनकी मांग है. अब देखना ये है कि राज ठाकरे जी किसी चुनावी टिकट देते हैं और वार्ड 144 से किसी टिकट मिलता है और कौन यहाँ पर चुनाव जीत कर आता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CA न्यूज़ मुंबई, अणुशक्तीनगर विधानसभा. CCD कॅफेडे हा एक आम्ही त्याला निवेदन पत्र दिलं होतं की तुम्ही फळक हे मराठीत करा. का तर शासनाचा जसा GR निघाला होता, त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यांना आम्ही आमच्या मनसे स्टाईलने उत्तर दिलं. त्याच्यावरती माझ्यावरती केस झाले. अशा केसला मी काही भीक घालत नाही. ज्यावेळेस मराठीवरती अन्याय होईल, मी साहेबांचा आदेश नक्की पालन करेन आणि पालन करतच राहीन. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.